नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण पहिल्या प्रकरणावरील स्वाध्याय बघितला। त्यामध्ये आपण प्रश्न पहिला अ, रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा हा प्रश्न बघितला, त्याची उत्तरही बघितले। त्यानंतर प्रश्न पहिल्यातलं ब बघितला, योग्य जोड्या जुळवा, त्याची उत्तरही आपण बघितली। तर पुढे आज आपण प्रश्न पहिल्यातला क जो आहे तो प्रश्न बघणार आहोत। तर प्रश्न पहिल्यातला क की योग्य शब्द, शब्दसमूह किंवा संज्ञा लिहा। मग या प्रश्नामध्ये बघा, एक विधान दिलेलं असेल, ते विधान सुरुवातीला नीट वाचून घ्यायचं आहे, समजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्या विधानासाठी आपल्याला योग्य शब्द किंवा एखादा शब्दसमूह किंवा ती कोणती संज्ञा आहे हे आपल्याला ओळखायचं आहे आणि ते उत्तरामध्ये लिहायचं आहे। मग त्यातलं आपण पहिलं बघू, नफा मिळवण्याच्या उद्देशाने वस्तू व सेवांचे उत्पादन व वितरण संबंधित नियमितपणे केली जाणारी कृती। आता बघा की वस्तू व सेवांचे उत्पादन व वितरण म्हणजे वाटप या संबंधित केली जाणारी कृती किंवा कार्य व त्यापासून मिळणारा नफा। तर हे सर्व कार्य व्यवसायामध्ये किंवा उद्योगामध्ये केले जाते की एखाद्या उद्योगामध्ये वस्तू व सेवांचं उत्पादन केलं जातं, त्यानंतर त्याच्या वाटपासंबंधित कृती किंवा कार्य केलं जातं आणि हे सर्व नफा किंवा पैसे मिळवण्यासाठी करण्यात येतं, म्हणजे आपलं उत्तर आहे व्यवसाय। त्यानंतर क मधला दुसरा आहे की जी कृती मानवाकडून पैसा मिळवण्यासाठी केली जाते। मग आता अशी कोणती कृती की जी मानवाकडनं पैसे मिळवण्यासाठी केली जाते? मग आपण कृती किंवा कार्याचे दोन प्रकार बघितले, आर्थिकेतर आणि आर्थिक कृती। मग त्यामध्ये आर्थिक कृती की जी पैसे मिळवण्यासाठी किंवा गरजा भागवण्यासाठी केली जाते, तर त्याचं उत्तर आहे आर्थिक कृती। त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, पैसा आणि पैशाचे मूल्य असलेल्या मोबदल्यात केलेली वस्तूंची खरेदी विक्री। आता बघा की पैसे घेऊन वस्तूंची खरेदी विक्री केली जाते, त्याला काय म्हटलं जातं? तर त्याला व्यापार असं म्हटलं जातं। मग आपलं उत्तर आहे व्यापार। त्यानंतर चौथा प्रश्न आहे, अशी कृती जी व्यापारातील अडचणी दूर करते। आपण बघितलं की व्यापारामध्ये अनेक अडचणी निर्माण होत असतात आणि ह्या अडचणी दूर करण्यासाठी व्यापाराची अनुषंगिक साधने किंवा सेवा आपण बघितल्या। मग त्यामध्ये वाहतूक सेवा असेल, बँक सेवा असेल, गोदाम असेल किंवा मग जाहिरात असेल किंवा अभिकर्ते यांचा समावेश त्यामध्ये होतो आणि या सर्व घटकांकडनं व्यापारामध्ये ज्या अडचणी समस्या निर्माण होतात ते दूर करण्याचं काम केलं जातं। मग व्यापारातील अडचणी दूर करते अशी कोणती साधने किंवा सेवा? तर व्यापाराची अनुषंगिक साधने हे आपलं उत्तर आहे। त्यानंतर पाचवा आहे, स्थिर प्रकारची संपत्ती निर्माण करणारे उद्योग। आता स्थिर प्रकारची संपत्ती म्हणजे काय? तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्या संपत्तीला आपल्याला नेता येत नाही किंवा ती हलवता येत नाही, तर अशी संपत्ती म्हणजे घर असेल किंवा इमारत असेल, पूल असेल, तर अशा प्रकारची स्थिर जी संपत्ती तर ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला हलवता येत नाही। मग की वस्तू व सेवांच्या उत्पादनाशी किंवा स्थिर प्रकारची संपत्ती निर्माण करणारे उद्योग कोणते? तर मग ते उद्योग आहे बांधकाम उद्योग। तर आपलं उत्तर आहे बांधकाम उद्योग। त्यानंतर सहावा प्रश्न आहे, वस्तू व सेवांच्या उत्पादनाशी संबंधित असणाऱ्या व्यावसायिक कृतीचं नाव। आताच आपण वरती प्रश्न बघितला होता बघा, तर वस्तू आणि सेवांचं उत्पादन कुठे केलं जातं? तर उद्योगांमध्ये। मग आपलं उत्तर आहे उद्योग। त्यानंतर सातवा प्रश्न आहे, वस्तू व सेवांच्या वितरणाशी म्हणजे वाटपाशी संबंधित असलेले व्यवसाय कृतीचे नाव। आता आपण बघितलं की वस्तू व सेवांचं उत्पादन हे उद्योगामध्ये किंवा व्यवसायामध्ये होतं, परंतु वस्तू व सेवांचं वितरण
हे आपण बघितलं होतं की वाणिज्यामध्ये केलं जातं. म्हणजेच वस्तू व सेवांच्या खरेदी विक्रीचं काम हे वाणिज्यामध्ये होतं. मग त्यामध्ये आपण बघितलं होतं की घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार याच्या सहाय्याने वस्तू सेवांची खरेदी विक्री केली जाते. तर आपलं उत्तर आहे वाणिज्य. त्यानंतर 8वा प्रश्न आहे, व्यक्ती व साधनसंपत्तीची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होणाऱ्या हालचाली संबंधीची कृती. आता बघा की आपल्याला सुद्धा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल किंवा साधनसंपत्तीला एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी न्यायचं असेल तर आपल्याला वाहतूक साधनांची गरज लागते आणि त्यामुळे आपलं उत्तर आहे वाहतूक. त्यानंतर 9वा प्रश्न आहे, समय उपयोगिता निर्माण करणारे व्यापारी अनुषंगिक साधन. तर त्याचं उत्तर आहे गोदाम. की काही काळ आपला माल सुरक्षितपणे आपल्याला गोदामामध्ये, गोडाऊनमध्ये साठवून ठेवता येतो. म्हणजे त्यामुळे काय होतं, गोदामामुळे समय उपयोगिता निर्माण होत असते. मग आपलं उत्तर आहे गोदाम. त्यानंतर 10वा प्रश्न आहे की व्यवसायाची अशी कृती ज्यामध्ये एखादी व्यक्ती फी घेऊन उत्तम तज्ज्ञ सेवा देण्याचे मान्य करतो. आता आपण की व्यवसाय, नोकरी, पेशा हे 3 घटक बघितले, 3 प्रकार बघितले. त्यामध्ये आपण पेशा हा प्रकार बघितला आणि पेशामध्ये उदाहरण बघितले होते, डॉक्टर असेल, वकील असेल. आता बघा की डॉक्टर, वकील आपल्याला एक प्रकारची सेवा देतात, परंतु त्या बदल्यात आपल्याला त्यांना काय द्यावं लागतं, फी द्यावी लागते किंवा आपण जे त्यांना पैसे देतो तर त्याला फी असं म्हटलं जातं आणि त्यामुळे आपलं उत्तर आहे पेशा. त्यानंतर पुढे बघा की 11वा प्रश्न आहे, प्राणी व वनस्पती यांच्या पुनरुत्पादनाशी संबंधित असलेला व्यवसाय. आता बघा आपण उद्योगाचे प्रकार बघितले होते, प्राथमिक, दुय्यम, तृतीय उद्योग. आणि प्राथमिक उद्योगामध्ये आपण प्रकार बघितलं, शेती असेल, जैविक उद्योग असेल किंवा मग खाणकाम उद्योग असेल. तर प्राणी आणि वनस्पती यांच्या पुनरुत्पादनाशी संबंधित असलेला व्यवसाय कोणता मग, तर जैविक उद्योग. म्हणजे आपलं उत्तर आहे जैविक उद्योग. त्यानंतर 12वा प्रश्न आहे, 2 देशांमधील व्यापारी व्यवहार. आता बघा की जो व्यापार आपल्या देशामध्येच केला जातो त्याला आपण बघितलं होतं की त्याला अंतर्गत व्यापार असं म्हटलं जातं. पण 2 किंवा 2पेक्षा जास्त देशांमध्ये जो व्यापार केला जातो तर त्याला काय म्हटलं जातं, तर आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा विदेशी व्यापार. मग आपलं उत्तर आहे आंतरराष्ट्रीय व्यापार. त्यानंतर प्रश्न 13वा की नफ्याने प्रेरित असलेली कृती. आता ज्या घटकामध्ये आपल्याला नफा मिळतो, जास्तीच पैसा मिळतो, मग असं कोणती कार्य किंवा कृती, तर व्यवसाय किंवा उद्योग. मग आपलं उत्तर आहे व्यवसाय. की व्यवसायामध्ये आपल्याला नफा मिळतो. त्यानंतर 14वा प्रश्न आहे, ज्या प्रकारच्या व्यापारात वस्तू मोठ्या प्रमाणावर विक्री केल्या जातात. आता असा कोणता व्यापार की ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर किंवा मोठ्या संख्येने वस्तूंची विक्री केली जाते. आपण व्यापाराचे 2 प्रकार बघितले की घाऊक व्यापार आणि किरकोळ व्यापार. मग घाऊक व्यापार की ज्याला आपण होलसेल व्यापार असं म्हणतो आणि आपण बघतो की होलसेल व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणावर वस्तूंची विक्री ही केली जात असते आणि त्यामुळे आपलं उत्तर आहे घाऊक व्यापार. 15वा प्रश्न आहे, देशांतर्गत चालणारा व्यापार. म्हणजे आपल्या देशातल्या देशात चालणारा व्यापार तो आहे अंतर्गत व्यापार. त्याचं म्हणजे आपलं उत्तर आहे अंतर्गत व्यापार. त्यानंतर 16वा प्रश्न आहे, अशा प्रकारचा उद्योग किंवा व्यापार ज्यामध्ये वस्तू थेट ग्राहकांना विक्री केल्या जातात. मग असा कोणता व्यापार किंवा उद्योग की ज्यामध्ये थेट ग्राहकांना वस्तू विक्री केल्या जातात, तर तो आहे किरकोळ व्यापार. आपण सुद्धा बघा बऱ्याच वेळा की छोट्या दुकानांमधून किंवा जे किरकोळ व्यापारी आहे त्यांच्याकडनं वस्तू खरेदी करत असतो. आता लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा बघा आपण की जे छोटे छोटे दुकानं होते, किरकोळ व्यापारी होते, त्यांच्याकडनंच आपण वस्तू खरेदी केलेल्या आहेत आणि त्यामुळे आपलं उत्तर आहे किरकोळ व्यापार. त्यानंतर 17वा प्रश्न की पेशा स्वीकारलेल्या व्यक्तीस तज्ज्ञ सेवेच्या बदल्यात मिळणारा आर्थिक मोबदला.
आताच वरती प्रश्न आपण बघितला तोच परत रिपीट झालेला आहे बघा, की आपण पेशा, व्यवसाय आणि नोकरी असे 3 प्रकार बघितलेले. त्यामध्ये पेशा, मग आता पेशा स्वीकारलेल्या व्यक्ती कोणत्या? डॉक्टर, वकील. तर त्या आपल्या सेवेच्या बदल्यात काय घेतात? फी घेतात किंवा आर्थिक मोबदला म्हणून फी स्वीकारत असतात. मग आपलं उत्तर आहे फी किंवा शुल्क. त्यानंतर 18वा प्रश्न आहे, भूगर्भातून संपत्ती मिळविणारा उद्योगाचा प्रकार. आता आपण प्राथमिक उद्योग हा प्रकार बघितला, उद्योगाचा पहिला प्रकार. त्यामध्ये 3 उद्योग आपण बघितले, शेती, त्यानंतर निष्कर्षक उद्योग आणि जैविक उद्योग. मग आता भूगर्भातून संपत्ती मिळवणारा उद्योग कोणता? तर तो खाणी उद्योग किंवा त्याला निष्कर्षक उद्योग असे म्हटलं जातं. म्हणजे आपलं उत्तर आहे निष्कर्षक उद्योग. तर बघा या प्रश्न पहिल्यातल्या क मध्ये की योग्य शब्द किंवा शब्दसमूह किंवा संज्ञा आपल्याला त्या विधानाची ओळखायची आहे आणि उत्तर त्या प्रश्नाखाली लिहायचं आहे. तुम्हाला प्रश्न पहिल्यातला क हा समजलेलाच असेल आणि तुम्ही तुमच्या वहीमध्ये हे सर्व प्रश्न लिहून ठेवा की जेणेकरून आपल्याला परीक्षेसाठी ते पुढे उपयोगी पडतील. त्यानंतर पुढे बघा आपल्याला की प्रश्न पहिल्यातलं ड बघायचं आहे, चुकी बरोबर ते लिहा. आता चुकी बरोबर कसं लिहायचं हे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. आपण ते सर्व प्रश्न बघणार आहोत. तर प्रश्न डतला पहिलं, व्यवसाय ही एक आर्थिक कृती आहे. व्यवसाय ही एक आर्थिक कृती आहे. तर हे विधान काय आहे? बरोबर आहे. कारण व्यवसाय, उद्योग हा पैसे मिळवण्यासाठीच केला जातो. फक्त समाधान, त्यातून फक्त आनंद मिळेल यासाठी तो केला जात नाही. तर एक उदरनिर्वाहाचं साधन किंवा गरजा भागवण्यासाठी जो पैशांची गरज असते तर त्यासाठी व्यवसाय, उद्योग टाकले जातात आणि त्यामुळे व्यवसाय हा आर्थिक कृतीमध्ये येतो आणि आपलं उत्तर आहे बरोबर. त्यानंतर दुसरं आहे, प्रत्येक पेशा हा पैसा मिळवण्यासाठी केला जातो. आता बघा की व्यवसाय जसा पैसा मिळवण्यासाठी केला जातो तसा पेशासुद्धा पैसा मिळवण्यासाठी स्वीकारला जातो. कारण डॉक्टर, वकील असेल ते जरी जनतेची सेवा करण्यासाठी असतात परंतु त्यांनाही आपल्या गरजा भागवायच्या असतात आणि त्यामुळे त्यांनासुद्धा पैशांची गरज लागत असते आणि त्यामुळे बघा पेशा स्वीकारणाऱ्या ज्या व्यक्ती आहे तर त्या पैसा मिळवण्यासाठीच पेशा स्वीकारत असतात आणि त्यामुळे आपलं हे उत्तर काय आहे? बरोबर आहे. त्यानंतर ड मधलं तिसरा प्रश्न, प्राथमिक व्यवसाय ही निसर्गाशी संबंधित असतात. प्राथमिक व्यवसाय हे निसर्गाशी संबंधित असतात. तर हे उत्तर आपलं बरोबर आहे. आता मग शेती असेल, जैविक उद्योग असेल, निष्कर्षक उद्योग असेल तर हे निसर्गाशी संबंधित आहे आणि त्यामुळे आपलं हे उत्तर काय आहे? बरोबर आहे. डतलं चौथं बघा की वाणिज्यामध्ये व्यापाराचा समावेश होतो. आता बघा की वाणिज्याचाच प्रकार आपण व्यापार बघितला होता आणि त्यामुळे हे उत्तरेसुद्धा आपलं काय आहे? बरोबर आहे. त्यानंतर 5वा प्रश्न आहे, गोदामामुळे वेळेची समस्या दूर होते. हेही उत्तर बरोबर आहे. की माल सुरक्षितपणे बघा एका ठिकाणी ठेवता येतो किंवा जेव्हा मागणी येईल तेव्हा तो नेता येतो आणि त्यामुळे बघा वेळेची समस्या यामुळे दूर होत असते. तर आपलं हे उत्तर बरोबर आहे. 6वा प्रश्न आहे, व्यापारामध्ये वस्तू व सेवांच्या खरेदी व विक्रीचा समावेश होतो. आता व्यापार म्हटला तिथे वस्तूंची खरेदी केली जाते, वस्तूंची विक्री केली जाते आणि त्यामुळे आपलं हे उत्तर, याचं उत्तर काय आहे? बरोबर आहे. 7वा प्रश्न आहे, नफ्यामुळे व्यवसायाची एकूणच कार्यक्षमता वाढते. आता बघा व्यवसाय जेव्हा सुरुवातीला टाकला जातो तर त्याचं स्वरूप जे आहे तर ते लहान असतं, छोटासा व्यवसाय असतो, उद्योग असतो. परंतु जसजसं त्याला नफा होत जातो, जसजसं जास्तीचा पैसा येत जातो तसतसं त्या व्यवसायाची व्याप्ती किंवा विस्तार हा वाढत जातो आणि त्यामुळे बघा की नफा होत असेल तर एकूणच त्या व्यवसायाची कार्यक्षमता, कार्य करण्याची क्षमता वाढते. मग कामगारांना वेळेत पगार दिले जातात, त्यामुळे त्यांचीसुद्धा काम करण्याची क्षमता वाढते आणि त्या एकूणच सर्व व्यवसायाची क्षमता या नफ्यामुळे अधिकच्या पैशामुळे वाढत असते
आणि त्यामुळे आपलं हे उत्तर काय आहे? बरोबर आहे. त्यानंतर 8वा प्रश्न, रोपवाटिका ही उत्खनन उद्योगात येतात. आता बघा, आपण बघितलं होतं रोपवाटिका असेल, पशुपालन असेल, तर हे सर्व आपण जैविक उद्योगात बघितलं, उत्खनन खाणी उद्योगात बघितलेलं नाही. फक्त या प्रश्नाचं उत्तरच चुकीचं आहे. रोपवाटिका हे उत्खनन उद्योगात नाही तर जैविक उद्योगात येत असतं. त्यानंतर 9वा प्रश्न आहे, म्हणजे 8व्याचा प्रश्नाचं उत्तर चूक आहे. जैविक उद्योगामुळे त्याचा समावेश होतो. त्यानंतर 9वा प्रश्न आहे, उद्योगामुळे रूप उपयोगिता निर्माण होते. आता आपण बघतो व्यवसाय असेल, उद्योग असेल, त्यामध्ये कच्च्या मालावर प्रक्रिया केली जाते. कच्च्या मालाचं पक्क्या मालात रूपांतर केलं जातं. त्या कच्च्या मालाला रंग, आकार दिला जातो आणि त्यामुळे या उद्योग व्यवसायांमुळे रूप उपयोगिता निर्माण होत असते. वस्तूंना आकार, रंग दिला जातो. मग याचं उत्तर आपलं काय आहे? बरोबर. त्यानंतर 10वा प्रश्न आहे चुकी बरोबरला, किरकोळ व्यापार हा उत्पादक व घाऊक व्यापारी यांच्यामधील दुवा आहे. याचं उत्तर चूक आहे. तर किरकोळ व्यापार हा उत्पादक आणि घाऊक व्यापारी यांच्यातील दुवा आहे. तर हे उत्तर चूक आहे. तर किरकोळ व्यापारी हा जो आहे तर तो उत्पादक आणि ग्राहक यांच्यामधील दुवा किंवा मध्यस्थ म्हणून ओळखला जातो. तर याचं उत्तर आपलं चुकीचं आहे. तर किरकोळ व्यापार हा उत्पादक व घाऊक व्यापारी यांच्यामधला दुवा नाही, तर किरकोळ व्यापारी हा उत्पादक आणि ग्राहक यांच्यामधील दुवा असतो. त्यानंतर पुढे बघा, तुम्हाला चुकी बरोबर जे आहेत तर ते मी टिकमार्क करून दिलेले आहे. ते तुम्ही आपल्या वहीमध्ये लिहून ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न पहिल्यातलं ई आहे, गटात न बसणारा शब्द शोधा. म्हणजे आपल्याला काही शब्द दिले जातील आणि त्यामध्ये आपल्याला एखादा वेगळा शब्द शोधायचा आहे किंवा काही प्रकार दिलेले असतील, ते एक किंवा एका घटकाचे प्रकार दिलेले असतील आणि एक वेगळा प्रकार टाकलेला असेल तर तो वेगळा शब्द, वेगळा प्रकार आपल्याला त्यामध्ये शोधायचा आहे. तर ई आपण बघू, गटात न बसणारा शब्द शोधा किंवा वेगळा असलेला शब्द शोधा. त्यातला पहिला प्रश्न बघा की कृषी उद्योग, उत्पादन उद्योग, जैविक उद्योग, उत्खनन उद्योग म्हणजे निष्कर्ष उद्योग. आता बघा की नीट प्रश्न समजून घ्या. कृषी उद्योग, जैविक उद्योग आणि उत्खनन उद्योग हे प्राथमिक उद्योगाचे प्रकार आहेत, पण उत्पादन उद्योग हा दुय्यम उद्योग आहेत आणि त्यामुळे आपला गटात न बसणारा शब्द कोणता आहे? तर उत्पादन उद्योग, कारण उत्पादन उद्योग हा दुय्यम उद्योगामध्ये मोडतो. तर उत्पादन उद्योग हे आपलं उत्तर आहे किंवा वेगळा शब्द आहे किंवा गटात न बसणारा शब्द आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न, आयात व्यापार, निर्यात व्यापार, घाऊक व्यापारी किंवा घाऊक व्यापार, पुन्हा निर्यात व्यापार. आता आंतरराष्ट्रीय व्यापार आपल्याला पुढं बघायचं आहे अजून सविस्तर. तर आयात, निर्यात आणि पुनर्निर्यात हे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे प्रकार आहेत, परंतु घाऊक व्यापार हा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा प्रकार नाही. तर आपला वेगळा शब्द किंवा गटात न बसणारा शब्द कोणता आहे? तर घाऊक व्यापार. त्यानंतर प्रश्न पहिल्यातलं ई आहे. ई मधलं तिसरं, बँक, विमा, वाहतूक आणि उत्पादन. आता बघा की आपण व्यापाराची अनुषंगिक साधने बघितली, त्यामध्ये आपण बँक, विमा, वाहतूक बघितलं, परंतु उत्पादन हे त्यामध्ये नव्हतं. म्हणजे आपला गटात न बसणारा शब्द कोणता आहे? तर उत्पादन. त्यानंतर चौथा प्रश्न आहे ई मधलं चौथं, चहा, दूध, कॉफी आणि यंत्रसामग्री. आता बघा की चहा, दूध, कॉफी हे पेयजल आहे की ज्याला आपण त्याचं सेवन करतो, ते पितो, परंतु यंत्रसामग्री ही वस्तू बनवण्यासाठी वापरली जाते.
म्हणजे आपला गटात न बसणारा शब्द कोणता आहे, तर तो आहे यंत्रसामग्री. तर चहा, दूध, कॉफी हे पेयजल आहे. यंत्रसामग्री वस्तू बनवण्यासाठी वापरली जाते. म्हणजे आपला गटात न बसणारा शब्द कोणता, तर यंत्रसामग्री. तर अतिशय सोपे प्रश्न आहेत आणि परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवून देणार हे प्रश्न आहे. आणि त्यामुळे आपल्या ह्या प्रश्नांवरील जे मार्क आहे तर ते आपले हातातले मार्क्स आहे आणि त्यातले एकही मार्क्स आपला कमी होता कामा नये. अतिशय सोपे प्रश्न असतात, त्यामुळे तुम्ही लक्षपूर्वक त्याचा अभ्यास करा. आपल्या वहीमध्ये ते लिहून ठेवा. त्यानंतर बघा की प्रश्न पहिल्यातलं फ आहे, खालील विधाने पूर्ण करा. आता बघा की या प्रश्नामध्ये जसं आपण रिकाम्या जागा बघतो की एक विधान दिलं जातं आणि मध्येच त्यामध्ये एखादी जागा रिकामी ठेवली जाते आणि खाली पर्याय दिले जातात. मग त्या पर्यायातून आपण उत्तर शोधतो. परंतु या प्रश्नामध्ये परत एकदा सांगते की गटात न बसणारा शब्द जो आहे तर त्याचे उत्तरही तुम्हाला पुढे दिलेले आहे की रेड पेनने जे केलेले आहेत रेषा ते आपलं उत्तर आहे. तर तुम्ही वहीत लिहून ठेवा. त्यानंतर प्रश्न पहिल्यातलं फ आहे, खालील विधाने पूर्ण करा. तर यामध्ये जसं सांगितल्याप्रमाणे की एक विधान दिलं जाईल आणि त्यामध्ये मध्येच एखादी जागा सोडली जाईल, म्हणजे रिकामी जागा असेल आणि आपल्याला त्याचं उत्तर हे अभ्यास करून लिहायचं आहे. त्यामध्ये काही आपल्याला पर्याय दिलेले नसतील. तर आपण एक एक प्रश्न बघू. त्यामधला पहिला प्रश्न, आर्थिक कृती अशी कृती जी टिंबटिंब मिळवण्यासाठी केली जाते. आता बघा आर्थिक कृती म्हटलं तर पैसा आला आणि आर्थिक कृती ही पैसा मिळवण्यासाठी केली जाते. तर आपलं उत्तर आहे पैसा. त्यानंतर फ मधलं दुसरा प्रश्न आहे, वस्तू व सेवांचे वितरण म्हणजे. आता वस्तू व सेवांचं वितरण किंवा ज्याला आपण वाटप म्हणतो ते म्हणजे एक तर विपणन किंवा विक्री असं सुद्धा आपलं तिथं उत्तर येऊ शकतं. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, व्यवसाय ही टिंबटिंब कृती आहे. आता व्यवसाय हा पैसा मिळवण्यासाठी, नफा मिळवण्यासाठी केला जातो, म्हणजे तो आर्थिक कृती किंवा कार्यामध्ये येतो. म्हणजे आपलं उत्तर आहे आर्थिक कृती. चौथा प्रश्न आहे, नफा मिळवणे हा टिंबटिंबचा मुख्य हेतू आहे. व्यवसाय उद्योग नफा मिळवण्यासाठीच टाकले जातात, जास्तीत जास्त पैसा मिळवण्यासाठीच टाकले जातात आणि त्यामुळे नफा मिळवणे हा व्यवसायाचा मुख्य हेतू असतो. उत्तर आपलं काय आहे, व्यवसायाचा. पाचवा प्रश्न आहे, तज्ज्ञ सेवेच्या मोबदल्यात व्यावसायिक टिंबटिंब आकारतात. आता तज्ज्ञ म्हणजे कोण, तर मग त्यामध्ये डॉक्टर, वकील हे आपापल्या क्षेत्रामधील तज्ज्ञ असतात आणि त्यामुळे ते आपल्या सेवेच्या बदल्यात काय स्वीकारतात, म्हणजेच पेशा स्वीकारणाऱ्या व्यक्ती किंवा पेशा असलेल्या व्यक्ती काय स्वीकारतात आपल्या सेवेच्या बदल्यात, तर फी. तर आपलं उत्तर आहे फी आकारतात. त्यानंतर सहावा प्रश्न आहे, टिंबटिंब ही व्यक्ती कर्मचाऱ्यांना काम देते. आता आपण एखाद्या ठिकाणी नोकरीला आहोत तर तिथला जो मालक आहे, जो बॉस आहे, तो आपल्याला काय करतो की काम देत असतो. म्हणजे आपलं उत्तर आहे मालक. मालक ही व्यक्ती कर्मचाऱ्यांना काम देत असते. त्यानंतर सातवा प्रश्न आहे, व्यवसायातील अनेक धोके स्वीकारल्याबद्दल मिळणाऱ्या मोबदल्यास टिंबटिंब म्हणतात. आता आपण बघतो की व्यवसायामध्ये किंवा व्यवसाय टाकायचं म्हटलं तर आधी धोका स्वीकारावा लागतो आणि धोका पत्करूनच मग व्यवसाय टाकले जातात. मग व्यवसायातील धोके आपण बघितलं की अचानक चोरी होते, आग लागते, अपघात होतो आणि मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. परंतु हे धोके स्वीकारूनच व्यवसाय उद्योग टाकले जातात आणि ते धोके स्वीकारल्याबद्दल मिळणारा जो मोबदला आहे त्याला काय म्हटलं जातं, तर त्याला म्हटलं जातं नफा. मग आपलं उत्तर आहे नफा. त्यानंतर आठवा प्रश्न आहे बघा की उद्योगांमुळे टिंबटिंब निर्माण होते. आताच आपण मागच्या प्रश्नामध्ये बघितलं की उद्योगांमुळे रूप उपयोगिता निर्माण होते. कच्च्या मालाचं रूपांतर हे पक्क्या मालामध्ये केलं जातं किंवा त्या कच्च्या मालाला आकार दिला जातो, रंगरूप दिलं जातं
आणि त्यामुळे या उद्योग व्यवसायामुळे रूप उपयोगिता ही निर्माण होत असते. मग आपलं उत्तर आहे रूप उपयोगिता. त्यानंतर 9वा प्रश्न आहे टिंबटिंब व्यापारामध्ये वस्तूंची खरेदी व विक्री मोठ्या प्रमाणावर चालते. आता जो व्यापार की ज्यामध्ये वस्तूंची खरेदी विक्री ही लहान प्रमाणावर नाही तर अतिशय मोठ्या प्रमाणावर केली जाते, तर आपलं उत्तर आहे घाऊक व्यापार किंवा होलसेल व्यापार. त्यानंतर 10वा प्रश्न आहे टिंबटिंब हा घाऊक व्यापारी व ग्राहकांमधील दुवा आहे. आता बघा की घाऊक व्यापारी आणि ग्राहक यांच्यामधील दुवा किंवा मध्यस्थ कोण आहे, तर किरकोळ व्यापारी. घाऊक व्यापाऱ्यांकडील वस्तू या ग्राहकापर्यंत पोहोचवण्याचं काम हे किरकोळ व्यापारी करत असतात आणि त्यामुळे या दोघांमधला दुवा कोण आहे, तर किरकोळ व्यापार किंवा किरकोळ व्यापारी. तर बघा की आज आपण प्रश्न पहिल्यातला क बघितलं, योग्य शब्द, शब्दसमूह, संज्ञा लिहा. त्यानंतर ड बघितलं, चुकी बरोबर ते लिहा. प्रश्न पहिल्यातला ई पुढे बघितला, गटात न बसणारा शब्द शोधा. आणि फ बघितलं, खालील विधाने पूर्ण करा. तर हे सर्व प्रश्न तुम्हाला समजले असतीलच. तुम्ही तुमच्या ओसीच्या वहीमध्ये हे सर्व प्रश्न आणि त्याची उत्तरं लिहून ठेवा. तर या पहिल्या प्रकरणाचा स्वाध्याय थोडासा मोठा आहे आणि त्यामुळे आपण तो टप्प्याटप्प्याने घेणार आहोत. तर याचा पुढचा जो भाग आहे किंवा पुढचे जे प्रश्न आहेत तर ते आपण पुढच्या तासाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. तोपर्यंत बघा. धन्यवाद.